शासकीय सेवेत अतिरिक्त कार्यभार म्हणजे ओझं, पण काही जण त्यालाच संधी बनवतात. शेतकरी पुत्र असलेले दिलीप सोनवणे सर गोरेगाव मंडळात उपकृषी अधिकारी म्हणून कार्यरत. अतिरिक्त जबाबदारी मिळाल्यावर ती त्यांनी संधी म्हणून स्वीकारली, शेतकऱ्यांसाठी अधिक करण्याची. त्यांचा आम्हाला शेतकऱ्यांना खूप फायदा झाला. 2025-26 मध्ये मी ट्रॅक्टर घेतलं होतं आणि या ट्रॅक्टरचं मला खूप चांगल्या अशा प्रकारे शेतीत मदत झाली आणि गव्हर्नमेंटने जे स्कीम होती त्याप्रमाणे मला या साहेबांनी इथं येऊन थोडी मदत केली आणि ताबडतोब मला एका महिन्याच्या आत त्यांचं अनुदान बी पडलं आणि या ट्रॅक्टरमुळे माझं जे शेतीचं हे होतं फार सोपं झालं. आणि एक शासनाची फार चांगली स्कीम आहे की या स्कीमचा सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो. यंग टीमसोबत त्यांनी झपाटून काम केलं. सकाळी 7 ते सायंकाळी 4 फील्ड वर्क आणि त्यानंतर ऑनलाईन जबाबदाऱ्या, हा त्यांचा दिनक्रम. योजना कागदावर न राहता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या. या मेहनतीचं फलित गोरेगाव मंडळाने लातूर विभागात सर्वाधिक पॅकहाऊस उभारणी केली. हे सर आम्हाला जे पॅकहाऊस जे भेटलं सर, हे आम्हाला खूप मदत भेटली. कशी पॅकिंगसाठी सर, म्हणजे शेतातला माल घरी नेण्यापूर्वी तो आमचा पॅकिंगवाली सर तितक्या टायमाला, म्हणून त्याच्यामुळे सर ना मी थोडी आम्हाला लई मदत केली आहे सर. त्याच्यामुळे आमचे पॅकहाऊस लई चांगले झाले काम सर. महाडीबीटी योजनांमधून पॅकहाऊस, कांदा चाळ, शेततळे, ठिबक, तुषार, फळबागा अनेक घटक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. डोंगराळ भागात उभं राहिलेलं सामूहिक शेततळं आज 10 एकर शेतीला पाणी देतंय. राजू विठ्ठल हेंबाडे, राहणार वलाना, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली येथे सामूहिक शेततळ्यासाठी माझी ऑनलाईन निवड झाली. त्यानंतर मला सोनवणे साहेबांनी पाहणी केली. त्यानंतर मला मार्कआउट बानोरे साहेब आणि सोनवणे साहेबांनी मार्कआउट टाकून दिले. अशी केलेली आहे कारण मला पाण्याची लय नितांत गरज होती. त्याच्यामुळं मी हे काम केलेलं आहे आणि बानोरे साहेब आणि सोनवणे साहेब यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्या सल्ल्यानुसार हे काम केलेले आहे शेतकऱ्याचे. दुर्गम गावे, लांब अंतर, पण त्यांची जिद्द कधीच कमी झाली नाही. नमस्कार, मी दिलीप सोनवणे. माझ्याकडे काही दिवस मंडळ कृषी अधिकारी गोरेगाव पदाचा पदभार होता. त्या कार्यकाळामध्ये जे काही काम झालं ते काम होण्यासाठी जे नेतृत्व लागते ते आमचे तालुक्याचे श्री नित्यानंदजी काळेसाहेब यांच्या नेतृत्वाशिवाय शक्यच नव्हतं. कारण की त्यांची काम करून घेण्याची जी शैली आहे त्यामुळं हे जे गोरेगाव मंडळ आम्ही नेहमीच टॉपमध्ये राहिलो, हे सगळं श्रेय काळे सरांचं आहे. आणि त्याशिवाय गोरेगाव मंडळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पॅक हाऊस आणि इतर जे काही कामं झाले दुसरे, ते सगळे माझ्या अंतर्गत काम करणारे सगळे कृषी सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशिवाय शक्यच नाही. कारण की प्रत्यक्ष ते फील्डवर राबतात म्हणून आमचं नाव होते. म्हणजे आम्हाला जो मान भेटायला लागला तो फक्त माझ्या सगळ्या ह्या सर्व सहाय्यक कृषी अधिकाऱ्यामुळे. माझ्या मंडळ कृषी अधिकारी कार्यकाळामध्ये माझे सर्व जे 12 सहाय्यक कृषी अधिकारी होते यांच्याकडून प्रचंड त्यांनी जे काम केलं त्याचंच सगळं श्रेय आज आमच्या गोरेगाव मंडळामध्ये आमचं चांगलं काम झालेलं म्हणून दिसते. आणि त्याचबरोबर सर्वांचं एकमेकांचं जे आम्ही कोऑर्डिनेशन जे काम करतो सर्वजण मिळून, हे आज तेच फलश्रुती आहे की एवढ्या जवळपास आज गोरेगाव मंडळामध्ये 80 पॅक हाऊसची कामं चालू आहेत. त्यापैकी 40 कामं आज पूर्णपणे पेमेंट प्रोसेसला तयार आहेत. बाकीची कामं येणाऱ्या 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होतील. तर मला आज त्या निमित्तानं सर्वांचे आभार मानायचे आहेत की सर्व माझा सहाय्यक कृषी अधिकारी श्री काळेसर आणि इतर माझे सहकारी या सर्वांचे मी आभार मानतो की ज्यांच्यामुळे मी चांगलं काम करू शकलो. धन्यवाद. अतिरिक्त जबाबदारीला संधीत रूपांतरित करून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवणारे श्री दिलीप बळीराम सोनवणे सर यांची ही यशोगाथा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.